नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये. आजची मोठी बातमी. रोहित पवार पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलीस अधिकाऱ्यासोबत जोरदार वाद. नेमकं काय घडलं? कोण बरोबर कोण चूक आणि या प्रकरणामागचं राजकारण काय? चला जाणून घेऊया सविस्तर. मिळालेल्या माहितीनुसार आमदार रोहित पवार एका तक्रारीच्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. यावेळी पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्यासोबत त्यांचा वाद झाल्याचं दिसतंय. व्हिडिओमध्ये दोघांमध्ये तीव्र शब्दांची देवाणघेवाण होताना दिसते. वाद नेमका कशावरून झाला? सूत्राच्या माहितीनुसार काही कार्यकर्त्याविरोधात झालेल्या कारवाईवरून हा वाद पेटला. रोहित पवार यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तर पोलिसांनी आपली कारवाई कायद्यानुसार असल्याचं सांगितलं. राजकारणी आणि पोलीस प्रशासन यांच्यातील हा संघर्ष सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राजकीय नेते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करणे हे योग्य की अयोग्य? कायद्यापुढे सर्व समान असतात, पण जनप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारण्याचा अधिकारही त्यांना असतो. त्यामुळे हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरतोय. सोशल मीडियावर काही लोक रोहित पवार यांच्या भूमिकेला समर्थन देत आहे, तर काही जण पोलिसांच्या बाजूने उभे आहेत. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. ही घटना पुढे कोणत्या वळणावर जाते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अधिकृत निवेदन येताच आम्ही तुम्हाला अपडेट देऊ. जर तुम्हाला अशा ब्रेकिंग आणि विश्लेषणात्मक बातम्या पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.